नमस्कार. खरं तर आजचा हा जो व्हिडिओ बनवतोय ना तो खूप खास असणार आहे. कारण का आजच्या या व्हिडिओमध्ये मी माझी सीईटी जर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण का शेवटच्या 30 दिवसांमध्ये मी सिंपल अशा 5 स्टेप्स फॉलो केल्या होत्या ज्या मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करतोय. ज्या स्टेप्स जर तुम्ही आतापासून जरी फॉलो करायला स्टार्ट केलेत तर तुमचे 99+ पर्सेंटाइल सी मध्ये डेफिनेटली येऊ शकतात. या सिंपल 5 स्टेप्स आहेत ज्या थ्रू मी स्वतः 99+ पर्सेंटाइल स्कोर करून सध्या PICT कॉलेजमध्ये शिकत आहे. खरं तर आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मागच्या 2-3 दिवसापूर्वी मी जी एक गुगल मीट कंडक्ट केली होती जी विद्यार्थ्यांचे डाउट्स किंवा त्यांच्या काही प्रिपरेशन रिलेटेड समस्या असतील त्या ऐकून घेण्यासाठी. मोस्ट ऑफ द विद्यार्थी प्रॉब्लेम्स फेस करतायत सिलेबस कव्हर करण्यासाठी. दुसरं म्हणजे काय, त्यांचे PYQs व्यवस्थित सॉल्व्ह होत नाही आहेत. आणि थर्ड आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेज जिथे ते लॅक करतायत ते म्हणजे काय, कन्सिस्टंटली अभ्यास होत नाही आहे. जे प्रॉब्लेम्स तुम्ही ऐकताय ना ते सगळे प्रॉब्लेम्स मी सुद्धा फेस करून आलेलो आहे. आणि जे टॉपर्स विद्यार्थी असतात, ज्या टॉपर्सच्या स्ट्रॅटेजी आहेत या सिंपल 5 स्टेप्समध्ये मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर मांडणार आहे. तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो की माझा स्कोर किती होता. माझा जो CET एक्झाममध्ये ॲक्च्युअल CET एक्झामचा स्कोर होता आउट ऑफ 200 162 स्कोर होता. फिजिक्समध्ये 35, केमिस्ट्री 43 आणि मॅथ्समध्ये 84. 162 आउट ऑफ 200 आणि जे पर्सेंटाईल होतं ते 99.07 पर्सेंटाईल मिळालं. अर्थात माझी शिफ्ट जी होती तिची डिफिकल्टी लेवल इझी होती. पहिल्या दिवसाची फर्स्ट शिफ्ट होती ती. त्यामुळे आता येतो या सिंपल 5 स्टेप्समध्ये. म्हणजे सगळ्यात पहिली आणि इम्पॉर्टंट स्टेप मी केली होती म्हणजे काय, मॅक्सिमम सिलेबस मी कव्हर केला होता. मी काय केलं, आधीपासूनच ठरवलं होतं की माझं जे टार्गेट असलं पाहिजे 75 किंवा 80% प्लस सिलेबस हा माझा कव्हर झाला पाहिजे. त्या दृष्टीनं मी काय केलं, सुरुवातीला जे हाय वेटेज चॅप्टर्स आहेत त्यांना टार्गेट करायला स्टार्ट केलं. दुसरं जे लो वेटेज चॅप्टर्स आहेत ज्याच्यातून 1 किंवा 2 मार्क्ससाठी क्वेश्चन्स विचारतात ते थोडे पेंडिंग ठेवले. म्हणजे त्यांना सुरुवातीला फोकस केला नाही, नाहीतर माझं पूर्ण वेळ त्या चॅप्टर्सवरती डायव्हर्ट झाला असता. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, आताच्या शेवटच्या 30 दिवसांमध्ये ट्राय करा की मॅक्सिमम सिलेबस तुमचा कव्हर करता येईल. सगळ्या गोष्टी ॲट अ टाइम मॅनेज करायच्या आहेत. सिलेबस कव्हर करायचं आहे, रिव्हिजन करायचं आहे, मॅक्सिमम टेस्ट सिरीज द्यायचे आहेत. त्या सगळ्या गोष्टी आता हे शेवटच्या दिवसामध्ये मॅनेज करावंच लागणार आहे. मग पहिली स्टेप मी केली होती मॅक्सिमम माझा सिलेबस कव्हर केला. कारण का, सिलेबस जेवढा जास्त कव्हर होईल ना ते तुमच्या दृष्टीनं खूप फायदेशीर असणार आहे. कारण का होतं असं, एकेकाच्या टॉपिकमधून खूप इझी क्वेश्चन्स विचारले जातात आणि जे आपण जो चॅप्टर आपण स्किप करून गेलेला असतो तिथून ते येऊ शकतात. त्यामुळे पहिली स्टेज आहे म्हणजे काय, तुमचा मॅक्सिमम सिलेबस कव्हर केला आहे पाहिजे. अप्रॉक्सिमेटली मला आठवतं की माझा 85%हून जास्त सिलेबस मी कव्हर केला होता. 11th कधी करायचं आहे, आता 11thवर फोकस करण्याऐवजी एंडिंगचे काही दिवस असतात ना त्यामध्ये 11th कव्हर करा. आता सध्या नको, आता फक्त 12thवरती फोकस करा. चॅप्टर कसे कव्हर करायचे याबद्दल सांगतो. जर सिलेबस फास्ट करायचा, पहिलं कमीत कमी वेळामध्ये तुम्ही 1 शॉट लेक्चर्समध्ये थिअरी कव्हर करायचे. 1 शॉट लेक्चर्स कुठून बघायचे, मी काय करायचो, जी कन्सेप्ट मला येत नसेल, म्हणजेच काय एखादं वाटलं की हा चॅप्टरमध्ये मला ही कन्सेप्ट येत नाही आहे, मी सरळ ती यूट्यूबवरती सर्च करायचो. कोणत्याही त्या स्पेसिफिक टॉपिकवरचा व्हिडिओ जे JEEचा असेल तरीही चालेल, त्याद्वारे ती कन्सेप्ट क्लिअर करायचो आणि मग माझे PYQ सॉल्व्ह करायला मी स्टार्ट करायचो. त्यामुळे पहिलं टार्गेट तुमचं असलं पाहिजे जेवढं शक्य होईल तेवढा जास्तीत जास्त सिलेबस कव्हर करायचा आहे. सिलेबस कव्हर करण्यासाठी 1 शॉट लेक्चर्स वगैरे तुम्ही बघू शकता. 11th वर आत्ता फोकस नको. ही झाली पहिली स्टेप. दुसरी स्टेप आहे आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे काय, मॅक्सिमम MCQ प्रॅक्टिस आणि तुमची PYQs. एक गोष्ट मी ज्यावेळी CET प्रिपरेशन करत होतो त्यावेळी ऑब्झर्व केली होती की क्वेश्चन्स हे रिपीटेडली विचारत जातात. म्हणजे कन्सेप्ट तरी सेमच असते, फक्त काय असतं तर व्हॅल्यू चेंज असतात. त्यामुळे तुम्हाला आतापासून काय करायचं आहे, जेवढे शक्य होईल तेवढी थिअरीवर फोकस करण्याऐवजी जे MCQ प्रॅक्टिस आहे ती तुम्हाला करायची आहे. मी स्वतःही केली होती. आता MCQ प्रॅक्टिस कशी करायची त्याबद्दल सांगतो. कुठूनही रँडमली MCQs पिकअप करायचे नाहीत. सुरुवात असली पाहिजेत लास्ट 3 इयरचे जे PYQs आहेत तेच परफेक्ट करायचे. डेफिनेटली सांगू शकतो की CET यावर्षीच्या CET एक्झाममध्ये सुद्धा तीच कन्सेप्ट राहणार, फक्त व्हॅल्यू चेंज असतील. त्यामुळे लास्ट 3 इयर्सचे PYQs तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत. ही झाली स्टेप नंबर 2. आणि स्टेप नंबर 3 आहे म्हणजे काय, बेस्ट टाइम टेबल आणि माझी कन्सिस्टन्सी. ही एक सगळ्यात महत्त्वाची स्टेज आहे जी मी आता केवढंही सांगितलं तुम्हाला की मोटिवेटेड केलं की इतकं करू शकता, 99+ पर्सेंटाइल स्कोर करू शकता, परंतु ॲट द एंड हे सगळं तुम्हाला करायचं आहे. फक्त सांगणं आणि ऐकणं याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. इतकंच करायचं आहे की तुम्हाला तुमचं टाइम टेबल, तुमची कन्सिस्टन्सी याच्यासोबत स्टिक राहावं लागते. मी ज्यावेळी प्रिपरेशन करत होतो एक गोष्ट मी केली होती, बेस्ट टाइम टेबल मी स्वतःचं बनवलं होतं. या टाइम टेबल माझं काय होतं, लास्ट 30 दिवसाचा पुढचा व्हिडिओ मी नक्की यावरती बनवेल, ते तुम्ही जरूर बघा. एक टाइम टेबल तुमचं स्वतःचं तुम्हाला टाइम टेबल व्हायचं. रँडमली कुणाचंही टाइम टेबल ब्लाइंडली फॉलो करायचं नाही आहे.
हे टाइम टेबल असं असलं पाहिजे की त्या टाइम टेबलमध्ये तुमचे जे वीक चॅप्टर्स आहेत ते सुद्धा कव्हर झाले पाहिजेत, तुमची मॉक टेस्ट सुद्धा देता आली पाहिजे, तुमचं रिव्हिजन सुद्धा देता आलं पाहिजे. आणि मी टाइम टेबल बनवताना 2 गोष्टी सगळ्यात मेन केल्या होत्या. एक म्हणजे काय, मी रेग्युलरली टाइम टेबल अपडेट करत होतो. असं नाही की एकच टाइम टेबल बनवलं आणि पुढचे 25-30 दिवस तेच फॉलो करत बसले, असं मुळीच नाही आहे. जिथे वाटतोय की माझा सिलेबस एका स्पेसिफिक सब्जेक्टसाठी मागे पडतोय त्या सब्जेक्टला जास्त वेळ द्यायचा आणि त्याला तो सिलेबस जास्त कव्हर करायचा आहे. त्यामुळे टाइम टेबल तुम्ही अपडेट केलं पाहिजे. दुसरं, तुमची शॉर्ट टर्म गोल्स तुम्ही सेट करता आली पाहिजेत. म्हणजेच काय, आता मी 2 दिवसात ठरवलं की मला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्सचा हा एक स्पेसिफिक चॅप्टर कव्हर करायचा आहे, तो डेफिनेटली कव्हर झालाच पाहिजेत. ही आहे तुमची शॉर्ट टर्म्स गोल्स. लॉंग टर्म गोल्स म्हणजे काय, पुढच्या 20 ते 25 दिवसांमध्ये तुमचे इतका सिलेबस कव्हर झाला पाहिजे, इतकं रिव्हिजन कव्हर झालं पाहिजे. ही तुमची लॉंग टर्म गोल्स आहेत. ही झाली तिसरी स्टेप. तुमचं स्वतःचं टाइम टेबल तुम्हाला फॉलो करायचं आहे आणि कन्सिस्टंटली फॉलो करायचं आहे. मी एक गोष्ट तुमची मी जी 2 दिवसापूर्वी जी मीट घेतली त्यावेळी ऑब्झर्व केली, विद्यार्थी सगळ्यात जास्त का घाबरलेले असतात, त्यांना सेल्फ डाऊट आहे. ते खूप अभ्यास करतायत, मला माहिती आहे तुम्ही खूप अभ्यास करताय, मेहनती पण आहेत, परंतु प्रॉब्लेम कुठे येतोय, तुम्ही स्वतःचेच म्हणजे सेल्फ डाऊट्स घेत असतात की माझी म्हणावी तितकी प्रिपरेशन झाली नाही आहे, स्कोर नाही चांगला आला तर, JEE मेन्सच्या लेवलचे क्वेश्चन्स आले तर, हे सगळे डाऊट्स तुमचे मान्य आहेत. परंतु एक पॉझिटिव्ह गोष्ट ही आहे की तुम्ही त्यासाठी प्रयत्न करताय. ओके, असं नाही की सगळेच येणारे दिवस तुमच्या मनासारखे जाणार आहेत, परंतु भले एका दिवशी तुमचा अभ्यास मनासारखा नाही गेला, परंतु काय हरकत आहे, पुढे दुसऱ्या दिवशीपासून रिस्टार्ट करा. परंतु कन्सिस्टंटली एकाच गोष्टीला चिकटवून राहा. डिस्ट्रॅक्शन पुढचे 30 दिवस बाजूला ठेवा. ही झाली तिसरी स्टेप सांगतोय. आता चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप मी दिली होती ती म्हणजे काय, मॅक्सिमम मॉक टेस्ट. मॅक्सिमम मॉक टेस्ट यासाठी मला अजूनही आठवते, CETच्या शेवटच्या मंथमध्ये कंप्लीट 1 महिना मी डेली एक मॉक टेस्ट द्यायचो. मॉक टेस्टबद्दल सांगायचं झालं तर सुरुवातीला माझ्या पहिल्या मॉक टेस्टमधला स्कोर अजूनही आठवतो 123 आउट ऑफ 200 होता आणि ॲक्च्युअल CET एक्झाममधला स्कोर होता 162 आउट ऑफ 10. म्हणजे 123 पासून 162 पर्यंतचा जो गॅप आहे तुम्ही फक्त मॉक टेस्टच्या ॲनालिसिसनं भरून काढला होता. पहिली मॉक टेस्ट दिल्यानंतर मी ती कंप्लीटली ॲनालाइज करायचो की माझ्या चुका कुठे होत आहेत, कुठे माझे चॅप्टर्स वीक आहेत, कुठे कन्सेप्ट्स वीक आहेत, कुठे PYQ चुकत आहेत, टाईम कुठे मॅनेज करता येत नाही. या सगळ्या गोष्टी पहिल्या मॉक टेस्ट नंतर ॲनालाइज केल्या आणि त्या इम्प्रूव्हमेंट हळूहळू करत मी शेवटच्या म्हणजे फायनल एक्झाममध्ये 162 पर्यंत माझा स्कोर नेऊन पोहोचवू शकलो. त्यामुळे इतकंच करायचं आहे की तुम्हाला शक्य असतील तितक्या मॉक टेस्ट द्यायच्या आहेत आणि फक्त मॉक टेस्ट नाही, मॉक टेस्ट कशी ॲनालाइज करायची, मॉक टेस्टसोबत तुमचा स्कोर कसा इम्प्रूव्ह करायचा यासाठी प्रॉपर गायडन्ससुद्धा आवश्यक असतो. अर्थात ज्या तुम्हाला जेथून बेस्ट मॉक टेस्ट अवेलेबल असतील तिथून तुम्ही जरूर अप्लाय करा. आणि आमच्यासुद्धा मॉक टेस्ट आम्ही स्टार्ट केले आहेत. आम्ही PICT कॉलेजचे विद्यार्थ्यांनी या मॉक टेस्ट डिझाईन केले आहेत. तुम्हाला जिथून शक्य असतील ते मॉक टेस्ट जरूर करा. परंतु एक सांगतो, तुम्हाला मॉक टेस्टसोबत आम्ही पर्सनल मेंटरशिप प्रोव्हाइड करतो आणि वीकली गायडन्स सेशनसुद्धा प्रोव्हाइड करतोय. म्हणजेच काय, तुम्हाला टोटल 25 फुल लेंथ मॉक टेस्टसुद्धा मिळणार आहेत. दुसरं, प्रत्येक विद्यार्थ्याला एक सेपरेट इंडिव्हिज्युअल मेंटर मिळतो. म्हणजेच काय, जर तुम्हाला काहीही डाऊट असेल, कोणत्याही टॉपिकमध्ये जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही त्या मेंटरशी बोलू शकता. तुमचे डाऊट्स आहेत ते डेलीच्या डाऊट सेशन्समध्ये क्लिअर करू शकता. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, वीकली गायडन्स सेशन. म्हणजे जी 2023चे जे टॉपर्स विद्यार्थी आहेत त्यांना इन्व्हाइट करून आम्ही तुम्हाला गाईड करत असतो. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना मॉक टेस्टमध्ये इनरोल करायचं आहे त्यांच्यासाठी मॉक टेस्टचे रजिस्ट्रेशन स्टार्ट आहेत, त्यांनी जरूर मॉक टेस्टमध्ये इनरोल करा. बेस्ट कंटेंटच्या मॉक टेस्ट आम्ही तुमच्याला प्रोव्हाइड करू, ज्या थ्रू तुमचा जो स्कोर आहे डेफिनेटली इम्प्रूव्ह होईल. आणि विशेष म्हणजे पर्सनल मेंटरशिपमध्ये तुम्हाला तो स्कोर आम्ही इम्प्रूव्ह करायला जरूर मदत करू. ही झाली चौथी स्टेप. मॅक्सिमम तुम्हाला मॉक टेस्ट द्यायचे आहेत आणि स्कोर इम्प्रूव्ह करायचा आहे. आणि पाचवी आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे काय, रिव्हिजन आणि टाईम बाउंडेड MCQ सॉल्विंग. म्हणजेच काय, ज्यावेळी तुम्ही आता प्रिपरेशन करताना सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे तुमचं जास्तीत जास्त रिव्हिजन झालं पाहिजेत. मी रिव्हिजन करण्यासाठी हेच करायचो, जेवढे काही फॉर्म्युला शीट्स बनवले असतील सगळ्या चॅप्टर्स ते स्टडी टेबल समोर चिकटवून ठेवायचं आणि जसा वेळ मिळेल फ्री टाईम 4 दिवसातून 5 दिवसातून त्यातून ते रिवाईज करायचो. त्यामुळे तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं रिव्हिजनवरती जास्त फोकस करा. आणि विद्यार्थ्यांचा एक गैरसमज काय असतो, रिव्हिजन म्हणजे काय, फक्त फॉर्म्युलेज वाचले, थिअरी वाचली म्हणजे रिव्हिजन झालं. मुळीच नाही आहे. जे PYQs तुम्ही सॉल्व्ह केले ते सुद्धा तुमच्या नजरेखालून गेले पाहिजेत. का, कारण का त्या PYQची कशी सॉल्व्ह करायची जी कन्सेप्ट आहे ती सतत तुम्हाला आठवणीत राहणे खूप गरजेचं आहे. त्यामुळे आता रिव्हिजनची कन्सेप्ट तुम्हाला बदलायची आणि रिव्हिजन करताना जिथं तुम्ही लॅग करताय, जे PYQs तुमचे चुकले ते नोट डाऊन करून ते सुद्धा रिवाईज करायचे आहेत, हे एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे या ज्या 5 स्टेप्स आहेत त्या तुम्ही जरूर फॉलो करा. आणि 5व्या स्टेपमध्ये आणखीन एक गोष्ट ॲड करायची आहे, ते म्हणजे काय, टाइम बाउंडेड MCQ. जेवढे तुम्ही आता क्वेश्चन सॉल्व्ह कराल ना ते सगळे टाइम बाउंड म्हणजे काय, स्पेसिफिक स्टॉपवॉच लावा जवळ आणि त्यानुसार MCQ तुमचे स्टार्ट करा, सॉल्व्ह करा, जेणेकरून याचा फायदा तुम्हाला CET एक्झाममध्ये होईल. खरं तर याच 5 स्टेप्स आहेत ज्याद्वारे मी CETमध्ये 99+ पर्सेंटाईल स्कोअर करू शकलो. खरं तर या ज्या
5 स्टेप्स आहेत त्या आतापासून तुम्ही जरूर इम्प्लिमेंट करा. याचा खरंच तुम्हाला खूप बेनिफिट होईल. त्यामुळे लक्षात ठेवा की इतकं काही डिफिकल्ट नाही आहे 99+ स्कोअर करणं. आत्तापासून जरी प्रॉपर स्टडी केलात, व्यवस्थित तुमच्या टाईम टेबल आणि कन्सिस्टंटली जर चिकटून राहिलात तरी हे सगळं शक्य आहे. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.